पाच पांडवांची विहीर आणि हैसर असं दाखवते थोड्या वेळात मी अर्धा तास चला गेला. कशावरनं पाच पांडवांनी बांधली काय माहिती नाही, पण एका पाच पांडवांची विहीर म्हणतात. कमरे इतक्यात त्याच्यात पाणी असं खोल असा आणि त्या पाणी असं ते हिरव्या गार असं आणि तिकडे बरी अगदी खडपा असतात. ती बघून फक्त मन प्रसन्न झाला. माका वाटलेली मोठीशी विहीर असते पाच पांडवांची, म्हणजे खूप छोटी निघाली. पांडवांची विहीर त्याच्यात बेडका पण असत. म्हाका टल्लू असू इतको पचको झालो माझो. मी आपल्या उड्या मारीत मारीत दिलेलं आहे. खडपा 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 बरी जात. ही बाबा जमीन कोणाची हो? आ फॉरेस्ट ऑफिसचा? थोड्या महिन्यात करवंद सुद्धा लागणार इथे. बरेच फुलं आले ना इथे. आणि इकडची करवंद खूप गोड लागतात. कितीतरी पाहिजे माझं पाणी भरपूर भेटे इकडे. आता काहीच नाही चरा आणि बैल आहेत. मेन विषय बैल नाही आहेत. मी ह्या जागी करवंदाच्या वेळी येते. इथे खूप सारी करवंदाची झाडं आहेत आणि जेव्हा करवंद वेचायला येतो ना तेव्हा इथे मोरं आणि लांडोर दोन्ही इथे दिसतात. आणि तिथे पुढे एक वाघबीळ आहे. तुम्ही म्हणू नका मी वाघबुवा का म्हटली नाही, पण आमच्याकडे लहानपणापासून आम्ही त्याला वाघबीळच बोलतो. तिथे कदाचित वाघ असू सुद्धा शकतो. बागायतीमध्ये त्याचं उत्पन्न घेतलं जातं आणि ह्याचा उपयोग मसाल्यासाठी होतो. त्याला मागणी परदेशात आहे. इथे सुद्धा मसाल्यासाठी भरपूर प्रमाणात त्याचे चांगला त्याला दर आहे आणि लोक ह्या रोपांची लागवड करून मसाल्यासाठी वापरा देण्यासाठी आणि आपल्याला दोन पैसे मिळण्यासाठी त्याचा उपयोग करतात. हा बस झालं ना. बस. आणि आणि तुम्ही काय